चषकामध्ये फायनल पर्यंत पोहोचतोय ही म्हणेन लोहगावसाठी एक मोठी बाब आहे आणि अशा वेळेला दोन्ही 12व्या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपल्या खेळाडूंची नावं पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि त्या निर्णयाला अनुसरून आता पुन्हा एकदा पथ्यावर पडतंय ते उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाच्या, ज्यांना नेहमी हवी असते फलंदाजी पहिल्या सत्रात. तसं घडतंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याची संधी पंचांचा सत्राला सुरुवात होण्याचा इशारा समोर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच अनिकेत गावडे आणि नॉन स्ट्राईक एंडमध्ये अतुल खांदवे. गोलंदाज तयार ऋषी मखमाले, समोर मात्र अनिकेत गावडेसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. पहिला चेंडू खेळलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. धोका संभवू शकला असता परंतु प्रसंगावधान राखलं गेलं आणि या वेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू आला निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं संघाच्या धावा संघाच्या मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही संघांमध्ये शांत सुरुवात. खळबळ थोडीशी माजली होती पहिल्या चेंडूवर परंतु निर्धाव गेलेला चेंडू धावफलक शून्यावर स्थिर आहे. हा चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. एज घेतली. बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहिलं. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळाली अनिकेत गावडेला, सिंगल मिळाली उत्तरेश्वर स्पोर्ट्सला आणि या सिंगलच्या बरोबरीनं ओपन झालं धावसंख्येचं खातं. धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत त्या 1. गोलंदाज ऋषी उंचपुरा, नाजूक देहष्टीचा हा गोलंदाज. हा फुलटॉस चेंडू खेळून काढलाय. फर्स्ट 4 ऑफ द इनिंग. पहिला चौकार या सत्रातला. सन्माननीय राहुल शेठ खांदवे आरवे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर इथे उपस्थित झालेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांनाही विनंती आहे की आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा. आरवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि शंकर शेठ खांदवे यांचे नातू आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर आमचा बोलविता धनी कोण आहे? सुमित भैया खांदवे. हा चेंडू चांगला फटका आहे. बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि अफलातून टिपलेला झेल हा हादरा आहे. ही मी म्हणेन नांदी आहे विकेटची. पहिली विकेट जाते. अतुल खांदे बॅक टू पॅव्हिलियन. खांदवे इथे उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. या चेंडूवर बाद झाला फलंदाज अतुल खांदवे परंतु आपण पाहिलं मिस टाइम स्ट्रोक होता. तितकंसं प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि या टायमिंगच्या अभावामुळे आपण पाहिलं फलंदाज बाद झाला. पहिली विकेट गेली. पहिला हादरा बसला. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. एक फलंदाज बाद आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज ऋषी तयार आहे. कमालीची गोलंदाजी आहे ऋषीची. फलंदाजांना अडकवण्याचा प्रयत्न सापळा रचतोय. स्विच हिट. अनुराग स्वाइन आल्या आल्या विपरीत करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला निर्धाव आणि निर्धाव चेंडूनं काय घडलं तर मैदानामध्ये शिवगर्जना स्पोर्ट्स संघाचे हौसले बुलंद झाले कारण धावा आल्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5. सन्माननीय
रामदास शेठ खांदवे आमचे सन्माननीय अतिथी आणि या अखिल दादाची वस्ती करंडक 2022चे मार्गदर्शक, त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. अमोल तात्या खांदवे बघा आज निवांत बसलेत. या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली आहे त्यांनी, परंतु आजच्या दिवसाचा आपण विचार केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य आहे. का असू नये, कारण त्यांनी केलेले परिश्रम आता खऱ्या अर्थानं रंग आणतायत. ही टुर्नामेंट एका सफल टुर्नामेंटच्या दृष्टीने वाटचाल करते. त्यांना साथ देणारे त्यांचे सर्व सहकारी आपण पाहतोय. सुमित भैया खांदवे असतील, प्रतीकजी खांदवे असतील, प्रतीक शेठ खांदवे असतील, त्यांचे मनपूर्वक आभार. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जालिंदर नाना वाळके, परंतु समोर आपण पाहतोय पुन्हा एकदा अनिकेत गावडे. एक मोठी लढत या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल, कारण गोलंदाजाचं नाव जितकं मोठं आहे तितकाच तगडा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट केलं होतं, फलंदाजानं फुलटॉस बनवलं या चेंडूला, परंतु तितकासा चांगला प्रहार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत नाही. मिळाली एक सिंगल, या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलाय. 6 धावा एका फलंदाजाच्या मोबदल्यात धावफलकावर पाहायला मिळतात. उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचा आपण मागच्या मॅचमध्ये विचार केला तर एक उंच धावसंख्या त्यांच्याकडनं पाहायला मिळाली होती, डोंगरा एवढी 90 धावा. त्या अगोदरच्या कालच्या मॅचमधला आपण विचार केला शिवगर्जना स्पोर्ट्स संघाचा, तर अगदी कमी धावसंख्येचा सामना त्यांनी लिलया जिंकला होता. इथे मात्र चांगला फटका अनुराग स्वाईंच्या बॅटमधनं लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे चौकार. हा अनुरागनं चांगली सुरुवात केली आहे, चांगला फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चौकार येतोय. जालिंदर नाना वाळके एक वेगळ्याच शैलीचा गोलंदाज पाहतोय. लोअर फुल टॉस, काय स्वीप केलाय, फटक्याला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. या दरम्यान आपण पाहतोय प्रमोद भाऊ खांदवे इथे उपस्थित झालेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा. परंतु इथे काय घडतंय तर अनुराग स्वाईंचा उंच उडालेला चेंडू क्षेत्ररक्षकाने टिपला आणि फलंदाज बाद होतोय दुसरा. फलंदाज बाद, 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं त्यावेळेला धावा होत्या 5. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर आली सिंगल, मग स्ट्राईकला आला अनुराग स्वाईन, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. असं वाटलं की ही इनिंग आता लांबणार, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणार, परंतु एक चौकार आणि एक षटकारानंतर तंबूमध्ये परतलेला अनुराग आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये वाट मोकळी झाली ती प्रसन्ना देसाईसाठी. नंबर क्रमांक 4चा हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडमध्ये उभा आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज जालिंदर नाना वाळके. एका सफलतेनंतर हा चेंडू हा कमालीचा होता, फलंदाजाला अगदी बुचकळ्यात टाकलं. शेवटच्या क्षणाला त्याने निर्णय घेतला चेंडूला पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये खेळवायचं, रूम बनवायची, परंतु चेंडूनं बॅटला हुलकावणी दिली, ज्या कारणामुळे आला एक निर्धाव चेंडू. 16 धावा धावफलकावर आहेत, एकूण फलंदाज बाद आहेत 2. हा तिसरा चेंडू आपण पाहिला, शेवटचा चेंडू आपण पाहिला आणि डॉट जातोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत. त्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 8.00च्या सरासरीनं 2 फलंदाज बाद, 16 धावा.
धावा धावफलकावरती लागतायत, दोन फलंदाज बाद आहेत, दोन षटकांचा खेळ संपला आणि पुन्हा एकदा स्पेल आपण पाहतोय ऋषीच्या वाट्याला येतोय, ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं, धावा खर्च केल्या होत्या फक्त 5 आणि त्यासोबत एक विकेट सुद्धा मिळवली होती अतुल खांदवेची. ते विसरून चालणार नाही. एक सफल गोलंदाज आपण पाहतोय शिवगर्जना स्पोर्ट्स संघाकडनं यावेळेला तिसरं षटक फेकत असताना. ऋषी मखमाले समोर सायकेंडला अनिकेत गावडे. हा चेंडू उजव्या एष्टीवर शफल झाला. ऑनसाइड मध्ये ताकद आजमावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाहीये, कनेक्ट मिळत नाही आणि अशा वेळेला एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक 16 वर स्थिरावलेला आहे. या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक उंच धावसंख्या उभारण्याचा इरादा आहे उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचा, परंतु त्या इराद्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी सुरू आहे ती शिवगर्जना स्पोर्ट्स संघाची. काय कमालीची गोलंदाजी आहे पहा. त्यांनी हेरलंय की विचार करून आलेले हे फलंदाज आहेत, यांच्या डोक्यामध्ये फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आहे. यांच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू टाकायचे नाहीत, यांच्या बॅटपासून दूरवर राहणारे चेंडू जर का फेकले तर शिवगर्जना संघाला यश मिळणार. हे हेरून या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे ती शिवगर्जना स्पोर्ट्स संघाची. ऋषीचा हा चेंडू अनिकेत गावडेला तुम्ही किती वेळ शांत ठेवणार. त्याच्या अगदी पुढ्यात आलेल्या चेंडूवर त्याने केलंय आक्रमण. मिड विकेट सीमारेषे पलीकडे षटकार. षटकाराच्या बरोबरीने 22 धावा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा एकदा अनिकेत तयार आहे, सज्ज आहे. स्ट्राइक एंडला गोलंदाज ऋषी तयार गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, तितका चांगला फटका पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढलाय मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. चेंडू सीमा पार चौकार. गोलंदाज ऋषी तयार. चांगला फटका आहे. पॉइंटचं क्षेत्ररक्षक फक्त बघायच्या भूमिकेत आहे. शेवटपर्यंत तो चेंडूकडे पाहत राहिलाय आणि चेंडू मात्र गोळीच्या वेगाने सीमारेषे पलीकडे चौकार. स्पोर्ट्स संघाची तर जास्तीत जास्त मोठी धावसंख्या आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु ऋषीचा आपण विचार केला तर पहिले 2 चेंडू त्याने सुरेख फेकले होते, ज्या चेंडूंचा नीटसा कनेक्ट मिळत नव्हता फलंदाजाला, परंतु तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर आक्रमण करताना आपण पाहतोय अनिकेतला. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, नो डाऊट चेंडू जाणार सीमारेषे पलीकडे मिड विकेटच्या बाहेर षटकार. दोन षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज त्यानं बाद करून 5 धावा खर्च केल्या होत्या. तशाच गोलंदाजीची अपेक्षा त्याच्या कर्णधाराला, त्याच्या सहकाऱ्यांना आणि पाठीराख्यांनाही होती. अगदी 12व्या खेळाडूलाही तशाच खेळाची अपेक्षा होती, परंतु दुसऱ्या षटकात त्याच्या आक्रमण झालं. अनिकेत गावडेच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आणि 2 चांगले टोलेजंग चौकार पाहायला मिळाले, ज्या कारणामुळे या षटकामध्ये आल्या 20 धावा. 2 षटकांचं पृथक्करण आपण पाहिलं तर एक फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. मेडन एकही ओव्हर नाही आणि धावा खर्च केल्यात 25-12 चेंडूंमध्ये.
एक चांगलं षटक होतं उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघासाठी. तर एक थोडंसं मी म्हणून प्रेशर दडपण निर्माण करणारं षटक फेकलं ऋषीनं ते आपल्या स्वतःच्या संघासाठी. 20 धावांचं हे महागडं षटक. क्रिकेटमध्ये तुषार सर कधीच कुठलीच धावसंख्या गोलंदाजांसाठी सुरक्षित नसते. जर का ओव्हरमध्ये 30 धावा असतील 32 धावा असतील, हल्ली हल्ली तर आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 43 धावा येतात, कधी कधी 48ही धावा येतात. अशा वेळेला क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या गोलंदाजांसाठी सुरक्षित नसते. आणि इथे मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 36, फलंदाज बाद आहेत 2. अजूनही येणारे 3 षटकं बाकी आहेत. आणि या 3 षटकांमध्ये कितपत प्रयत्न होत आहेत उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचे, या विपरीत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय शिवगर्जना स्पोर्ट्स, हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकासाठी गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक स्पेलमधलं दुसरं तर संघाचं 4थं षटक घेऊन जालिंदर नाना वाळके तयार आहे. समोर साईकेनला प्रसन्ना देसाई, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये वैयक्तिक मी म्हणेन चांगली कामगिरी करणारा. यावेळेला मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय हातामध्ये एक बॅट आहे. चांगली फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू प्रसन्ना देसाई स्ट्राईक एंडवर. नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत गावडे. ही चांगली जोडी म्हणता येईल, एक चांगली पार्टनरशिप उभे करणारी जोडी उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघासाठी विकेटवर आपल्याला पाहायला मिळते. परंतु या जोडीला ब्रेक करावा लागेल, या जोडीला फोडावं लागेल आणि तदनंतर मग या मॅचमध्ये कमबॅक करण्याची किंवा कमीत कमी धावांमध्ये रोखण्याची संधी असेल ती शिवगर्जना स्पोर्ट्स संघाला. परंतु इथे पहिला चेंडू आलाय वाईड. या वाईड बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं. 37 धावा धावफलकावरती लागत आहेत. आमचे तिसरे पंच राज सायलू सर इथे उपस्थित होतात आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. त्यांचंही मनपूर्वक स्वागत अखिल दादाजी वस्ती करंडक 2022च्या माध्यमातून. इथे चेंडू आलाय डॉट. या डॉट बॉलच्या मदतीने 37 धावांवर स्थिर धावसंख्या. आता मात्र खरंच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र मिळतीये. सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 38 धावा धावफलकावरती लागत आहेत. जितका जास्त उन्हाचा तडाखा असेल ना तितकाच जास्त चांगला खेळ बहरताना आपण गेल्या 2 दिवसांमध्ये पाहिलाय. आजचा दिवसही तसाच जाईल अशी अपेक्षा आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. स्टेप आउट झाला होता बराचसा फलंदाज. अगदी मी म्हणेन 1-2 पावलं पुढे आला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एक डॉट बॉल येतो आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 38 धावा धावफलकावर. हा चेंडू उजव्या अष्टीवर शपल झाला. कमालीचा ताबडतोड फटका येतोय. लॉंग लेग सीमा रेषेपलीकडे षटकार. वरती पाहायला मिळतात 2 फलंदाज बाद आहेत उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचे आणि 44 धावा. 3.4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4थं षटक आहे मार्गस्थ. जालिंदर नाना वाळके गोलंदाजी मार्कवर, परंतु समोर मात्र स्ट्राईकला अनिकेत गावडे. अनिकेत गावडेची एक शैली आहे. उजव्या एष्टीवर तो शफल होतो आणि आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये मोठमोठे फटके मारतो. परंतु यावेळेला आपण पाहतोय बॅकवर्ड रिजन मध्ये फाईन लेग चौकार. बरोबरीने 48 धावा धावफलकावरती लागतायत. थोडंसं मी म्हणेन मैदानामध्ये वातावरण वेगळं पाहायला मिळतंय. सगळेजण आता शांत बसलेत कारण फटकेबाजी सुरू झाली ती उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाची. हा चेंडू अगदी उजव्या एष्टीच्या बाहेर वाईड लाईन वर येऊन खेळलाय. अगदी एबी डिव्हिलियर स्टाईल मध्ये मारलेला फटका. स्क्वेअर लेग सीमारेषेपलीकडे षटकार.
आपण काय पाहतोय तर पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात ठिकठिकाणी गडगडासह पावसाचा इशारा आहे आणि आपण पाहतोय की निसर्गाचा समतोल आता हरवलाय. या मागचं कारण काय तर कृत्रिम वस्तूंचा जास्तीत जास्त वापर, निसर्गाची होणारी सर्रास हानी. ठिकठिकाणी आपण पाहतो सिमेंटची जंगलं आता उभी राहत आहेत, निसर्गाचा समतोल ढासळतोय आणि त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळामधले बदलाव आपण नेहमी पाहत आलोय. वेळी अवेळी कधीही पाऊस पडतोय, कधीही गरमीची लाट येते, कधीही वादळं येत आहेत. परंतु इथे मैदानामध्ये मात्र वादळ आता घोंगावत आहे, ते उत्तरेश्वर नावाचं. हा चेंडू बॅटची एज घेतली, बॅकवर्ड रिजन मध्ये संधी आहे डायरेक्ट हिटची, परंतु सुरक्षितरित्या पोहोचलाय फलंदाज. एकेरीच धाब्यावर समाधान, कारण त्याला माहिती आहे आता या ठिकाणी वाचलोय तर दुसरी रिस्क घ्यायला नको. एका सिंगलवर समाधान आणि या सिंगलच्या बरोबरीनं 55 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चंदूभाऊ खांदवे आमचे या शृंखलेचे मुख्य आणि सर्वेसर्वा म्हणून त्यांची ओळख आहे. या शृंखलेचा मनमुराद आनंद लुटतायत. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान आहे आणि का असू नये, कारण एक सफल आयोजक म्हणून त्यांचं नाव आहे. गोलंदाज तयार, ओमकार खांदवे पुन्हा एकदा तयार होतोय. अनिकेत गावडे 13 चेंडूंमध्ये 38 धावा, मागच्या मॅचचा तो हिरो आहे, त्याला तितकीच चांगली साथ देतोय. 5 चेंडूंमध्ये 2 धावा करून प्रसन्न देसाई. त्याची फलंदाजी तितकीशी भरलेली आपण या मॅच मध्ये नाही पाहिली, परंतु एका चांगल्या सहकार्याची भूमिका तो या मॅच मध्ये बजावतोय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा दूरवरून गेलाय, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीनं 56वी धाव धावफलकावर लागली. एक डायलॉग सुद्धा आहे, 56. राहुल दादा मासोळकर एक प्रसिद्ध डीजे ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख आहे. सुरेख सुरेख गीत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून वातावरणाला प्रसन्न करतायत. हा फुलटॉस चेंडू कन्वर्ट केलाय, क्षेत्ररक्षक पाहतोय, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. गोलंदाज तयार आहे, ओमकार खांदवे ज्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. इथे 3-3 क्षेत्ररक्षक एकवटण्याचा प्रयत्न करतायत, परंतु फलंदाजांच्या प्रयत्नांना सलाम आहे. पहा, प्रत्येक चेंडू मागे धाव घेणं हा त्यांचा मानस आहे आणि तो मानस इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. या चेंडूवरती धावा आल्या त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 64 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाज तयार, ओमकार खांदवे. हा चेंडू स्लॉट मध्ये आला तसा प्लॉटच्या बाहेर गेलाय, लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा उत्तुंग हाय हँडसम षटकार. बरोबरीने काय घडलंय मैदानात तर अनिकेत गावडेनं आपला अर्धशतक पूर्ण केलंय. 52 धावा उंच बॅट करून सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतोय. एकूण संघाची धावसंख्या 70, फलंदाज बाद आहेत 2. हा फटका तुम्ही पाहिला ना तुषार सर, तर अगदी आउट ऑफ द पार्क होता, सीमारेषेपासून बराचसा दूरवर गेला. या चेंडूवर कदाचित जर का क्रिकेटमध्ये शक्य असतं तर 8 किंवा 10 धावाही आपण लावू शकलो असतो, परंतु क्रिकेटची सीमारेषा आहे 6 धावा. हा चेंडू चांगला फटका आहे बॅकवर्ड रिजन मध्ये, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जरी चेंडू त्यानं उशिरा कलेक्ट केला, उशिरा फेक झाली, परंतु निश्चितपणे या चेंडूवर त्यानं 3 धावा रोखल्यात, कारण इतक्या स्पीडमध्ये इतक्या वेगानं चाललेल्या चेंडूवर त्यानं अडवण्याचं काम केलंय. गुड स्टॉप इन बॅकवर्ड रिजन. या वेळेला मात्र 3 धावा वाचवल्यात, एक सिंगल आली. 71 धावा धावफलकावर. वैयक्तिक 53 धावांवर खेळतोय फलंदाज अनिकेत गावडे. या वेळेला मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रसन्न देसाई. पुन्हा एकदा
एका चांगल्या सहकार्याच्या भूमिकेमध्ये एका चांगल्या पार्टनरशिपची भूमिका त्या यावेळेला बजावतोय अनिकेतच्या साथीनं. उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीने 72वी धाव धावफलकावर लागली. हा चेंडू फलंदाजाला चकवा दिलाय. प्रसन्नला या मॅच मध्ये सूर गवसलेला नाही तुषार सर. यावेळेला आपण पाहतो डॉट गेला आणि या डॉट बॉलच्या बरोबरीनं 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 ओव्हर्सच्या अंती आपण विचार केला तर 14.40च्या सरासरीनं धावा आल्या धावफलकावरती. 2 फलंदाज बाद 72. शेवटचं एक षटक अजूनही फेकलं जाणं बाकी आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ड्रिंक ब्रेक. या मॅच वरलं पुढचं सत्र आणि पुढच्या तब्बल 4 मॅचेस आहेत. वेळ आपण पाहतोय घड्याळामध्ये 1:35 होत आहेत म्हणजे दिवस मध्यान्नापर्यंत पोहोचलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सामने खेळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपण लवकर प्रयत्न करा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक मोहिते, समोर मात्र अनिकेत गावडे. आजच्या दिवसामधला एक सुपर हिट हिरो उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचा. 53 धावांवरती खेळतोय स्ट्राईक एंडमध्ये. गोलंदाज तयार. दीपकचा हा चेंडू पुन्हा एकदा उंच उडवलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत येतोय. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेशनचा एक उत्तम नमुना जोरदार पडला इथे. योगेश निंबाळकर आपल्याला विनंती आहे जर का जास्त दुखापत असेल तर त्यांना यासाठी असतो की आपल्या संघासाठी आपल्या गावच्या नावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी झुंजायचं असतं.
त्यासाठी तन मन धन सगळं लावून प्रयत्न करतात आणि तसाच एक प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून पाहिला. त्याने झोकून दिलं स्वतःला आणि त्यानंतर थोडीशी दुखापत होतीये. अनिकेतला सुद्धा विनंती असेल जर का दुखापत जास्त असेल तर आपण मैदानाच्या बाहेर यावं, कारण सर सलामत तो पगडी 50, आपण सुरक्षित तर पुढचे अनेक सामने अनेक अर्धशतक आपल्याला खेळता येतील. पाच पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. या दुहेरीनं 55 वरती पोहोचला अनिकेत गावडे, तर संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 74 धावांवर. जयसिंग नाना आपण पाहतोय या शृंखलेमध्ये फार वेगळी मेहनत त्यांच्या माध्यमातून आहे, सगळ्यांसाठी प्रयत्न करतायत. हा चेंडू अनिकेत गावडेच्या बॅट मध्ये आलाय आणि लॉंग ऑन सीमारेषेचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. स्टार्ट घेतला आधीच तो पळत पुढे आला आणि त्याच्या डोक्यावरनं गेलेला हा 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या बरोबरीने 78 धावा. पुन्हा एकदा अनिकेत गावडे उजव्या एष्टीवर शपल झालाय. ही ताकद आहे, ही जोश आहे, हा जुनून आहे, जज्बा आहे. लॉंग लेग पलीकडे जखमी अवस्थेत सुद्धा आपण पाहतोय अफलातून फटकेबाजी सुरू आहे. आणि ताकद कोणाची आहे तर उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाची. हे बळ मिळते उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाला. असे खेळाडू जर का तुमच्या संघामध्ये असतील, असा खेळ जर का तुमच्या संघामध्ये असेल, असं स्पिरिट जर का तुमच्या संघामध्ये असेल तर विजयाचा रस्ता तुमच्यासाठी सुकर आहे. इथे मात्र आपण पाहतोय 2 बाद 84 धावा धावफलकावरती शेवटचं षटक मार्गस्थ. हा चेंडू चांगला फटका आहे बॅकवर्ड रिजन मध्ये, बॅटला ब्रश करून थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे चौकार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अनिकेत गावडेसाठी. 69 धावांची त्याची बारदार खेळी आपण पाहिली. चेंडू त्यानं फेस केलेत 22, ज्यामध्ये 4 चेंडू त्याने निर्धाव खेळून काढले, परंतु उर्वरित चेंडूंवर 7 षटकार 5 चौकार 313.64चा त्याचा स्ट्राईक रेट राहिलाय. जोरदार टाळ्या. जखमी अवस्थेत पॅव्हिलियन मध्ये परततोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू दीपकचा, समोर मात्र संदेश. उजव्या एशीवर शपल झाला, ऑनसाइड मध्ये खेळलाय. जमिनीलगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैना चेंडूला उचलतोय, फेकतोय. तद्वार मात्र दुसरी धाव सुरक्षितरित्या पूर्ण. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं पुन्हा एकदा
आजच्या दिवसातला 90 धावांचा आकडा उत्तरेश्वर संघाने उभा केला आहे. पुढच्या सत्रात सहा षटकं आणि 91 धावांची आवश्यकता असणार ती शिवगर्जना स्पोर्ट्स संघाला. अर्थातच पवन कंद आणि टीम समोर 91 धावांचं आव्हान. चला उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या कारण अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत आणि 1:45 म्हणजे आजच्या दिवस मध्यान्नापर्यंत पोहोचलोय आपण आणि इकडनं पुढे 4 मॅचेस आहेत. त्यामध्ये ड गटाचे सामने असणार आहेत तेही 6 षटकांचे होतील. त्यामुळे आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. पवन कंद आपल्यालाही विनंती असेल की आपण आपली सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. या पुढचा होणारा सामना असेल तो या क गटातला परंतु तदनंतर आपण वळणार आहोत ड गटातल्या मॅचकडे जिथे PVS विरुद्ध हरणतळे, संतनगर विरुद्ध सोमेश्वर स्पोर्ट्स आणि त्यातनं मग दोन्ही संघांमधले पराभूत असे पुढचे सामने असतील. या दरम्यान आपण पाहतोय प्रथमेश शेठ खांदवे, अक्षय शेठ खांदवे आणि प्रितेश शेठ खांदवे या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. जे या शृंखलेचे आयोजक आहेत त्यांचं स्वागत करूया. त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती असं रस्त्यावरून या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. राहू दे की त्याला बस. छत्तीस चेंडू आणि 91 धावांची गरज. पुन्हा एकदा आजच्या दिवसातल्या पहिल्याच सामन्याची आठवण. 90 धावा जमवल्यात पहिल्या सत्रामध्ये परंतु परिस्थिती आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी केली आहे पहिल्या सत्रात आणि आता 51 धावांचं आव्हान घेऊन ओमकार खांदवे आणि जालिंदर नाना वाळके ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय जालिंदर नाना वाळके, नॉन स्ट्राइक एंडला ओमकार खांदवे, माफी असावी पवन आहे
पवन कंद स्वतः कर्णधार. यावेळेला आपण पाहतोय सलामीवीरांच्या जोडीमध्ये. 36 चेंडू 51 धावा. जालिंदर नाना वाळके एक मोठा फलंदाज, अनुभव सिद्ध खेळाडू आपण पाहतोय शिवगर्जना स्पोर्ट्स संघाकडनं. या 91 धावांचा पाठलाग करण्यासाठी पंचांचा मात्र सत्राला सुरुवात होण्याचा इशारा येतोय. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पहिलं षटक. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. योगेश निंबाळकर पहिल्या ओव्हरसाठी. वेगवान गोलंदाजी करण्यात माहीर असलेला गोलंदाज. हा पहिला चेंडू जालिंदर नाना वाळकेच्या बॅटची टॉप एज आणि अतुल खांदवेने टिपलेला झेल. पहिला आदरा. योगेश निंबाळकर प्रसिद्ध कशासाठी आहे? गोलंदाजी साठी तर प्रसिद्ध आहेच, परंतु विकेट मिळाल्यानंतर जल्लोष व्यक्त करण्याची एक वेगळीच शैली आहे. एक स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे ती लोहगाव टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूनं. प्रत्येक विकेट नंतर एक वेगळा जल्लोष, वेगवेगळे इशारे आणि त्यानंतर मग संपूर्ण टीम एकवटून होणारा आनंद. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर हादरा दिला जालिंदर नाना वाळके. बॅक टू पॅव्हेलियन. आता 35 चेंडू आणि गरज आहे 91 धावांची. ओमकार खांदवे नंबर 3 चा फलंदाज स्ट्राईक एंडमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पवन कंद थोडासा विचारात, विवंचनेत आणि संभ्रमात पडलाय की या 91 धावांचा पाठलाग कसा करायचा. गोलंदाज तयार. योगेशच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फिरकीचा चेंडू आपण पाहिला आणि इथे मात्र मिस केलाय झेल तो फलंदाज ओमकारचा. विकेट मिळू शकली असती. बॅक टू बॅक 2 विकेट्सही नोंदवल्या गेल्या असत्या, परंतु झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र जीवनदान मिळतंय ते फलंदाज ओमकारला. चेंडू शिल्लक असतील 34. गरज आहे 91 धावांची. शिवगर्जना विरुद्ध उत्तरेश्वर, मोठी लढत. हा चेंडू बॅटला ब्रश करून यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला आणि अशा वेळेला एक डॉट बॉल येतोय. सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि गेले 2 दिवस आपण प्रतीक्षेत होत की ती निर्धाव षटकाची ट्रॉफी कोण घेणार. सन्माननीय दीपक एकनाथ शेठ खांदवे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे निर्धाव षटकासाठी. इथे चौथा चेंडू अपील केलं गेलं जोरदार, परंतु निर्धाव येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक मात्र शून्यावर स्थिर आहे. एक फलंदाज बाद आहे. 4 चेंडू आले डॉट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे ते षटकातले, अर्थात 32 चेंडू आणि 91 धावांची गरज आहे. निर्धाव षटकाच्या उंबरट्यावर आहे योगेश निंबाळकर, परंतु फलंदाज आहे ओमकार खांदवे. त्याला ओळखायला हवं की प्रत्येक निर्धाव चेंडू हा आपल्या जिवारी लागणार असणार आहे. इथे मात्र खेळून काढलाय. सिंगल घेतली. धावचीची संधी होती, फंबल पाहायला मिळाला आणि सिंगल मात्र पूर्ण होतीये. एकेरी धाव आली आणि धावफलकाला सुरुवात होतीये. 91 पैकी पहिली वहिली धाव धावफलकावर. आता मात्र 31 चेंडू आणि 90 धावांची गरज आहे. 90 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 31 डिलिव्हरीज. हा स्लोवर 1. गती परिवर्तन आणि तदनंतर मात्र आपण पाहतो यश मिळालं एका निर्धाव चेंडूच्या स्वरूपात. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाव आहे 1, विकेट गेली आहे 1. आता 30 चेंडू आणि गरज आहे 90 धावांची.
30 चेंडू 90 धावा आणि यावेळेला आपण पाहतोय परिवर्तन शिवम कुमार दुसऱ्या षटकासाठी एक वेगळं प्लॅनिंगने आपण पाहतो उत्तरेश्वर टीमला शिवम कुमार पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप उजव्या एसटीच्या बाहेर दूरवर राहिला आणि एक व्हाईट बॉल येतो व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय 2 धावा धावफलकावर मैदानामधनं गाडी नेऊ नये मॅच सुरू असताना ओव्हर संपल्यानंतर गेला तर बरं होईल हा चेंडू बॅटची एज घेतली बॅकवर्ड रिजन मध्ये प्रसन्न देसाई आणि योगेश निंबाळकर प्रयत्न करतायत एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं 3 धावा धावफलकावरती लागतात पवन कंद विकेटवरती उभा आहे जो कर्णधार आहे आणि त्याला माहित आहे की आक्रमण आपल्याला या मॅच मध्ये वाचवू शकतं तुम्ही जर का सुरुवातीपासून हल्ले केलेत तर शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल आणि मग संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील त्यासाठी काय गरजेचं आहे तर आक्रमण आणि आक्रमण करण्यासाठी तयार असताना चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय 4 धावा अतिरिक्त च्या साह्याने आपण पाहतोय धावफलकावर एकूण या ओव्हरमध्ये धावा आल्या 3 त्यापैकी 2 धावा वाईडच्या 1 धाव बॅटच्या साह्याने येते गोलंदाज शिवम कुमार टू पवन कंद हा चेंडू चांगला फटका आहे पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आलेला हा चौकार एक बाद 8 धावा धावफलकावर आहेत गोलंदाज शिवम कुमार स्टेप आउट फ्रंट फूट वर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गुडलेन स्पॉटच्या अगदी जवळून उसळी घेतोय फलंदाजाच्या चेहऱ्यासमोरून निघून जातोय ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणू शकतो तो पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने फक्त धावा आहेत त्या 8च 4 चेंडू या षटकात ते फेकले गेलेत हा 5वा चेंडू चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे उचलतोय फेकतोय चेतन तत्पूर्वी मात्र 2 धावा या चेंडूवर मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीने पहिलं दशक धावफलकावरती लागतंय 10 धावा धावफलकावरती येत आहेत 1.5 षटकाचा खेळ इथे संपलाय शेवटचा चेंडू या षटकातला फेकलं जाणं बाकी आहे 81 धावांची गरज आहे चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 25 हा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न काय होतंय आपण पाहतोय की फलंदाज आधीच पोझिशन घेऊन तयार राहतोय आणि तदनंतर मात्र गोलंदाजाला वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवून फलंदाजाला चकवण्यात यश मिळतंय इथे आला डॉट बॉल या डॉट बॉलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपला 5.00 च्या सरासरीने 2 ओव्हरनंतर धावा आल्या त्या 1 बाद 10 अजूनही गरज आहे 81 धावांची चेंडू शिल्लक आहे 24 पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय तनुश्री डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सचिनजी टिंगरे आणि युवा उद्योजक नितीन टिंगरे यांच्या माध्यमातून मिनरल वॉटर या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलंय आणि हा महिन्याचा विचार केला तर एप्रिलचा महिना आहे म्हणजे रखरखत आणि कडक ऊन या उन्हामध्ये शरीराला जास्त गरज कसली आहे तर पाण्याची त्या पाण्याची उपलब्धी आम्हाला करून दिली आहे सचिनजी टिंगरे आणि नितीन टिंगरे त्या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आभार
गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रामदास खांदवे अर्थातच राम गोलंदाजी मार्कवर 24 चेंडू आणि 81 धावा करायच्या आहेत. गोलंदाज राम टू समोर फलंदाज ओमकार खांदवे. हा चेंडू ओमकारच्या बॅटची टॉप एज आणि अनुराग शिवम न टिपलेला हा झेल हादरा क्रमांक 2. या धावसंख्येवर विकेट गेली. झेल घेतला शिवमनं. शिवमचा जर्सी क्रमांक आहे 10. फलंदाज बाद आहेत 2. धावसंख्या आहे 10. गोलंदाज तयार. दीपक मोहिते नवीन फलंदाज स्ट्राईकला. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु चेंडू उचलण्यात केलेली दिरंगाई ज्या कारणामुळे सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकामध्ये वाढ होतीये. 11 धावा धावफलकावरती लागतायत 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. शेवटचे 22 चेंडू शिल्लक आहेत. 80 धावांची गरज आहे आणि या 80 धावा जमवण्यासाठी आता आक्रमण करावं लागणार आहे. मोठमोठे फटके यावे लागतील. षटकार चौकार प्रत्येक चेंडू मागे तो प्रयत्न असायला हवा आणि तो प्रयत्न झालाय. वायडेश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उत्तुंग जमिनीला अगदी पॅरलल षटकार. या षटकाराच्या बरोबरीने 17 धावा धावफलकावरती लागतायत. 74 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडू 74. थोडासा बाउन्सिंग ट्रॅक पाहायला मिळाला. चेंडूने उसळी घेतली. यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. तद्वर मात्र एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक 17 वर स्थिरावलंय. 2 फलंदाज बाद. 17 धावा आहेत. आता थोडीशी शांतता मैदानामध्ये पाहायला मिळते कारण एक चांगली फाईट चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा होती परंतु आक्रमणाला सुरुवात थोडीशी म्हणून उशिरा झाली म्हणण्यापेक्षा होतीये हे फार महत्त्वाचं आहे. मैदानामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजवणारं वातावरण या षटकाराच्या साहाय्याने तयार होत आहे. 6 धावा. षटकाराच्या बरोबरीने 23 धावा धावफलकावरती येतात. पवन कंदच्या बॅटमधनं मोठमोठे फटके आता पाहायला मिळत आहेत. कॅप्टन आहे तो कर्णधार आहे आणि त्याने सर्वस्व जबाबदारी आता खांद्यावर घेतली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलं. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतोय फेकतोय. तद्वर मात्र सिंगल. या सिंगलच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपला. अर्ध आपण विचार केला तर 18 चेंडू संपलेत. धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या त्या 24. 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये आपण वळूयात DJ राहुल यांच्याकडे.
सजवून घ्या कारण 2 वाजून गेलेत आणि यापुढे 4 मॅचेस होणं गरजेचं आहे. जे टाइम टेबल आपण पाहतोय, जी वेळापत्रक आपण पाहतोय या अखिल दादाची वस्ती करंडकाचं, त्या वेळापत्रकानुसार चालणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा मग कुठेतरी आयोजकांना जड जाईल. त्यासाठी आपणही सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे. टीम मीटिंग्स कमीत कमी कशा होतील यासाठी आपण प्रयत्न करा आणि लवकर खेळायला सुरुवात करा अशी आपल्याला विनंती आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 18. गरज आहे जिंकण्यासाठी 67 धावांची, परंतु या धावांचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पवन कंद कर्णधार या नात्यानं आपण पाहतोय शिवगर्जना स्पोर्ट्स संघाकडनं. हा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक ताईना चेंडूला उचलतोय, फेकतोय, फक्त मिळते सिंगल. खरं तर आता प्रत्येक चेंडू मागे प्रयत्न व्हायला हवा. सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, डबलला 3 धावांमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, एका चांगल्या चेंडूला षटकार किंवा चौकारामध्ये कसं कन्वर्ट करता येईल यासाठी प्रयत्न असणं गरजेचं आहे. 17 चेंडू, गरज आहे 66 धावांची. या स्पर्धेसाठी मिनरल वॉटर आपण पाहतोय सचिनजी टिंगरे. तनुश्री डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि युवा उद्योजक नितीनजी टिंगरे युवा उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मिनरल वॉटर या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं गेलं आहे. त्यापैकी सचिनजी टिंगरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 25 धावा धावफलकावर स्थिर. हा चेंडू बॅटची एज घेतली, कुणाल उचलतोय, फेकतोय, तत्पूर्वी एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं 26 धावा धावफलकावर लागतात. 15 चेंडू आणि गरज आहे 65 धावांची. 15 चेंडू 65 धावा धावफलकावर 26. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. शिवम कुमार आपला स्पेल पूर्ण करतोय. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइड मध्ये खेळलाय, सिंगल पूर्ण होते निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, जोखीम उठवणार का, परंतु जोखीम उठवायला तयार नाहीयेत. खरं तर डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. इथे डेअरिंग करणं गरजेचं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठीचा प्रयत्न गरजेचा आहे. तो प्रयत्न आपण पवन कंद आणि सहकारी दीपकच्या माध्यमातून पाहत नाही आहोत. सिंगलवर समाधान मांडतायत. 27 धावा धावफलकावर लागतात. हा चेंडू चांगला फटका आहे. कुणाल क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, त्यालाही हे मैदान गोलगोल फिरवतंय. दरम्यान मात्र या चेंडूवर धाव आली. धावा आल्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने 29 धावा धावफलकावरती आहेत. बरोबर आहे राहुल भाऊ तुमचं, चौकार षटकारच पाहिजे, परंतु तसं घडत नाही. यामागचं कारण आहे त्या अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. गोलंदाजीतली धार कायम ठेवली आहे ती उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघानं. हा चेंडू कमालीचा होता. काय एफर्ट्स लावतोय शिवम कुमार. त्यानं अद्यापपर्यंत षटकं फेकली, 2 धावा खर्च केल्यात, 14 विकेट त्याला एकही नाहीये, 2 एक्स्ट्रा दिल्यात, परंतु 7 धावांच्या सरासरीने त्यानं 2 षटकांमध्ये 14 धावा दिल्यात. म्हणजे मर्यादित टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक सफल गोलंदाज म्हणून आपण शिवम कुमारचं नाव घेऊ शकतो. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 62 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटक 31 धावांची गरज असणार ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. थोडंसं अडचणीची परिस्थिती पाहायला मिळते, दडपण पाहायला मिळते, प्रेशर पाहायला मिळते ते शिवगर्जना स्पोर्ट्स संघावर. रामदास खानवे गोलंदाजी मार्कवर 4थं षटक संपल्यानंतर 5व्या षटकासाठी आपण पाहतोय. हा चेंडू चांगला फटका आहे. 62 धावांचा पाठलाग करताना आलेलं पहिलं उत्तर 6 धावा.
येतोय षटकार, पुन्हा एकदा सामन्याला जिवंत करण्याचा प्रयत्न पवनने केलाय. 27 धावा वैयक्तिक आहेत तर संघाची धावसंख्या आहे ती 35. अगदी सामन्याच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाच्या विरोधात शिवगर्जना स्पोर्ट्स संघानं. त्यातला पहिला चेंडू आपण पाहिला. 12 चेंडूंमध्ये इक्वेशन होतं 62चं. षटकार येतोय आता. 11 चेंडू 56 धावांची गरज असताना पवन कंद सेट ऑन फायर. त्याच्या बॅट मधनं मिड विकेट सीमारेषे पलीकडे हा दुसरा षटकार. धावपलकावरती लावल्यात. पवन कंद मात्र आता आक्रमक झालाय. त्याने आक्रमक रवैया धारण केलाय. रामदासवर आक्रमण. हा चेंडू तिसरा. पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे जमिनीला अगदी पॅरलल समांतर षटकार. चेंडू आणि 44 धावांची आता गरज आहे. प्रति षटकामागे 31 ची सरासरी होती. पैकी 18 आल्या. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडूंवरती आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट स्वतः कर्णधार या मॅचची पूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेऊन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. पवन कंद 39 धावा वैयक्तिक. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर शफल झाला. फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा आणि फाईन लेग सीमारेषेच्या मधून धावा धावपलकावरती आपण पाहतोय पवन कंदच्या वैयक्तिक तर 51 धावा संघाच्या आहेत. 8 चेंडू आणि आता गरज आहे 40 धावांची. षटकार 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 आणि मग आलेला चौकार. हा चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळाला असता परंतु मिसटाईम झाला आणि मग पवनचा गेलेला झेल. मैदानामध्ये आपण पाहतोय मैत्रीपूर्ण वातावरण. पवनचा झेल घेतल्यानंतर मात्र पाहायला मिळालं. धावपलकावर धावा आहेत त्या 3 बाद 51. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये त्यानं पुन्हा एकदा जिवंत केलं शिवगर्जना स्पोर्ट्स संघाला. कुठेतरी आशा पल्लवित केल्या होत्या परंतु त्याची गेलेली विकेट पुन्हा एकदा मैदानामध्ये पसरली निराशा. 51 धावा धावपलकावर 3 फलंदाजांच्या मोबदल्यात. हा चेंडू चांगला फटकाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार येतोय चौकार. सहा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे षटकार आता मारावाच लागणार आहे तो शिवगर्जना स्पोर्ट्स संघाला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघतोय प्रति षटका मागे बदलावी लागते. यामागचं कारण आहे
ती ही स्पर्धा बोथ एंड विकेटनं खेळवली जाते. या खेळपट्टीचा दोन्ही बाजूंनी वापर केला जातोय प्रत्येक मॅच मध्ये प्रति ओव्हर. 4 मॅचेस अजून आजच्या दिवसात आपण बघतोय पेंडिंग आहेत, बॅलन्स आहेत वेळापत्रकानुसार. गोलंदाज तयार, संदेश नानगुडे. हा फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट केलाय ऑन साइड सरळ स्ट्रेट मध्ये आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडूला उचलतोय. तद्वर मात्र एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने 91 धावांचा पाठलाग करत असताना धावा आल्या 56. अजूनही 5 चेंडू 35 धावांची गरज आहे. राहुल मासुळकर, तुम्ही कितीही चेहऱ्यावरचे हावभाव बदलले तरी हा सामना आता जवळपास गेलाय शिवगर्जना स्पोर्ट्स संघाच्या हातातनं. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, शेवटच्या चेंडूवर पंचांचा शेवटचा निर्णय येत नाही, तोवर क्रिकेटमध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय हे सांगणं फार कठीण असतं. 5 चेंडू 35 धावा. चांगला फटका होता, चांगली समय सूचकता दर्शवली. उजव्या यष्टीच्या बाहेरून उसळी घेणारा चेंडू हलक्या हाताने फक्त छेडछाड केली, दिशा दिली आणि चौकार येतोय. धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 31 धावा करायच्या, चेंडू मात्र शिल्लक आहेत 4. संदेश नानगुडे एक डॉट बॉल फेकतोय आणि इक्वेशन आता बदलतंय. 3 चेंडू 31 धावांची गरज आहे, म्हणजे 10.33 ची सरासरी प्रति चेंडू. संदेश नानगुडे साठी एक चांगली उपलब्धी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. कमीत कमी धावांचं षटक कसं फेकता येईल त्यासाठी त्याचा प्रयत्न असायला हवा. हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये सीमा पार येतोय, चौकार. आणि चौथ्या 5व्या आणि 6व्या षटकात हवी होण्याची संधी दिली होती उत्तरेश्वर स्पोर्ट्सला आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. इथे मात्र कमरेपेक्षा जास्त उंच चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी बिमर डिक्लेअर केलाय आणि या बिमरवरती आलेल्या 4 धावा म्हणजे 1+4 एकूण 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. धावफलकावरती अजूनही 2 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 69 आपण धावा पाहतोय. येणाऱ्या काळात एका चांगल्या टुर्नामेंटमध्ये, एका चांगल्या दर्जाच्या स्पर्धेमध्ये आपण राहुल मासुळकर यांना पाहूया अशी आपण अपेक्षा बाळगूया, त्यांना शुभेच्छा देऊया. इथे मात्र गोलंदाज तयार आहे, तो संदेश नानगुडे संकेत कंदसाठी. हा चेंडू खेळून काढलाय. सिंगलपेक्षा फार काही नाही, सिंगलवर समाधान. आणि या सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतोय 70 धावा धावफलकावरती लागतायत. शिवगर्जना स्पोर्ट्स संघ 91 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 21 धावा जमवायच्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो एक मात्र चेंडू आणि 21 धावांची गरज. हा चेंडू शिवम कुमार, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 19 धावांनी हा सामना जिंकला तो उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघानं आणि सामना पराभूत व्हावं लागलं ते शिवगर्जना स्पोर्ट्सला. दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी चांगला खेळ या मैदानावर केलाय. या पुढची मॅच आहे ती शिवगर्जना विरुद्ध खंडेराया स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं.